नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत चातुर्मास म्हणजे काय. 2026 मध्ये चातुर्मास कधीपासून ते कधीपर्यंत आहे, या काळाचे धार्मिक महत्त्व काय आहे आणि या 4 महिन्यात कोणती सेवा कोणती साधना केल्यास भगवान श्री विष्णू, भगवान श्री शंकर आणि सर्व देवतांची कृपा प्राप्त होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चातुर्मास म्हणजे काय? तर चातुर्मास म्हणजे 4 महिन्यांचा पवित्र कालावधी. हिंदू धर्मानुसार आषाढ शुक्ल एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशीपासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात. त्यानंतर 4 महिने ते क्षीरसागरात योग निद्रा घेतात. या काळात चातुर्मास असे म्हणतात. कार्तिक शुक्ल एकादशी म्हणजे देव उठणी एकादशी, या दिवशी भगवान श्री विष्णू जागे होतात. त्यानंतर विवाह, मुंज, ग्रहप्रवेश यांसारखे शुभकार्य पुन्हा सुरू होतात. 2026 मध्ये चातुर्मास कधी आहे? 2026 मध्ये चातुर्मासाची सुरुवात 25 जुलै 2026 रोजी देवशयनी एकादशीपासून होईल. चातुर्मासाची समाप्ती 22 नोव्हेंबर 2026 रोजी देव उठणी एकादशीला होईल. हा संपूर्ण काळ भक्ती, जप, दान, व्रत आणि आत्मशुद्धीसाठी अत्यंत पवित्र मानला जातो. चातुर्मासाचे महत्त्व काय आहे? चातुर्मास म्हणजे फक्त उपवासाचा काळ नाही, तर हा आपल्या मनातील राग, द्वेष, मत्सर, अहंकार आणि वाईट सवयी सोडून चांगल्या विचारांचा स्वीकार करण्याचा काळ आहे. या 4 महिन्यात केलेली पूजा, जप, दान, सेवा आणि नामस्मरण यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. चातुर्मासात कोणती सेवा करावी? सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे रोज देवाचे नामस्मरण करणे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. श्रीराम जय राम जय श्रीराम. यापैकी कोणत्याही मंत्राचा जप आपण करू शकतो. दररोज शक्य असल्यास 1 माळ जप करा. दिवा लावा. सकाळ आणि संध्याकाळी देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. दिव्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मन प्रसन्न राहते. त्यानंतर तुळशीची पूजा दररोज करावी. तुळशीला पाणी अर्पण करा. संध्याकाळी तुळशीपुढे दिवा लावा. तुळशीची पूजा करा. भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. दान धर्म करा. आपल्या क्षमतेनुसार गरीब, गरजू किंवा गोशाळेत दान करा. अन्नदान करा. वस्त्रदान, फळदान किंवा पक्ष्यांना पाणी ठेवणे ही सुद्धा मोठी सेवा मानली जाते. धार्मिक ग्रंथाचे वाचन करा. भगवद्गीता, श्री भगवद्गीता, रामरक्षा, श्री विष्णू सहस्त्रनाम, शिवलीलामृत, गुरुचरित्र किंवा श्री स्वामी समर्थांचे विचार यांचे रोज थोडे वाचन करा. शक्य असल्यास एकादशी, सोमवार, गुरुवार किंवा आपल्या श्रद्धेनुसार उपवास करावा. उपवास म्हणजे फक्त अन्न कमी खाणे नव्हे, तर मनाची शुद्धी करणे. वाईट सवयी सोडा. चातुर्मासात काय टाळावे? शक्य असल्यास तामसिक अन्न टाळा. स्वच्छता, सात्विकता आणि संयम यांचे पालन करा. कोणाच्याही मनाला दुखवणारे वर्तन करू नका. चातुर्मासाचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे? तर या 4 महिन्यात निसर्गातही बदल होतात. पावसाळा सुरू झाल्यामुळे पूर्वी साधू संत एका ठिकाणी राहून भक्तांना धर्मज्ञान देत असत. त्यामुळे चातुर्मास हा आत्मचिंतन, साधना आणि भक्तीचा काळ मानला जातो. कोणत्या देवाची पूजा करावी? चातुर्मासात भगवान विष्णूंची पूजा विशेष महत्त्वाची आहे. त्याचबरोबर भगवान शिवशंकर, श्री गणेश, श्री स्वामी समर्थ, दत्तगुरू, देवी आणि आपल्या कुलदैवताची भक्तीही तितकीच फलदायी मानली जाते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रद्धा आणि सातत्य ठेवावे.
मित्रांनो, चातुर्मास म्हणजे फक्त नियम पाळण्याचा काळ नाही. हा स्वतःला अधिक चांगला माणूस बनवण्याचा, मन शुद्ध करण्याचा आणि देवाशी नाते अधिक दृढ करण्याचा सुंदर असा काळ आहे. यंदाच्या चातुर्मासात दररोज थोडा वेळ देवासाठी, नामस्मरणासाठी आणि चांगल्या कर्मासाठी नक्की द्या. भगवंताची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या सर्व कुटुंबावर सदैव राहो. जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच धार्मिक व आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.